अतिरिक्त खेळाडू आमच्या समालोचक कक्षाकडे पाठवायचा आहे. जयू ऋतिक पागे आणि जयू बनसोडे. डीसीसी बॉलर डीसीसी. ओके, मृदुला आहे अतिरिक्त खेळाडू तुमचा. मृदुला आहे. ओके, राजहंस स्पोर्ट्सचा ब्रँड एम्बेसिडर केतन. गोलंदाज केतन पाहूया. आणि सामन्याला सुरुवात झाली आहे ते जीवदानी माऊली विरुद्ध डीसीसी नवापूर ह्यांच्यामध्ये. आणि हलक्या हाताने टोलावलेला चेंडू आणि आमच्या गुरुदत्त संघाचा सिनियर खेळाडू ज्याची नेहमीच वर्णी लागते असा आमचा बांडा म्हणजेच मनोज हांडवे यांनी रंगमंचावरती यायचं आहे. सामना चांगला रंगलेला आहे आणि चौकार मारलेला आहे तो ऋतिक पागी. धावसंख्येत भर झाली. धावसंख्या झाली ती 6. आणि दोन्ही फलंदाजांना माहीत आहे की मनवेलपाड्याच्या मैदानात कशा धावा जमवायच्या ते दोघांनाही चांगलं माहीत आहे. आणि चांगला खेळ या मैदानातून आपल्याला पाहायला मिळतोय. डीसीसी नवापूर विरुद्ध जीवदानी माऊली. सुंदर असं क्षेत्ररक्षण, तितक्या ताकदीची क्षेत्ररक्षकांची चपळाईने क्षेत्ररक्षण करताना डीसीसी नवापूर संघ. नक्कीच आतापर्यंत 5 चेंडूंचा खेळ. केतन गोलंदाजी मार्कवर सुरेख लाईन लेन टप्पा. हितेश होळकर ज्या ठिकाणी येतोय यष्टीरक्षकाची कार्यरत निभवत असताना पहिल्या 6 चेंडूंचा खेळ. 8 धावा धावफलकावर येत असताना येतोय डीजे मॅनच्या दिशेनं. प्रेक्षकांच्या माहितीसाठी चालू असणारा सामना एकीकडे जीवदानी माऊली फुलपाड्याचा संघ तर दुसरीकडे डीसीसी नवापूर. पहिल्या 6 चेंडूंमध्ये 8 धावा आतापर्यंत धावफलकावर. कुणाल मेहर गोलंदाजी मार्कवर. ह्या खेळाडूंना देखील प्रभावित केले. आगाशी एपीएल प्रीमियर लीग आपण पाहिली. प्रदोष बैकर सारखा खेळाडू असेल ज्या खेळाडूला थांबवण्यामध्ये यश मिळालं होतं तो कुणाल मेहर गोलंदाजी मार्कवर. अर्थातच हा खेळाडूंना देखील प्रभावित केलंय. पुन्हा एकदा तीच कामगिरी. पहिला चेंडू. क्या बात आहे. ज्यावेळेला चेंडू खेळपट्टीवर पडतो आणि त्यानंतर खऱ्या अर्थानं एक हातभर वळण घेत असताना कुणाल मेहर ह्या खेळाडूला नेहमीच पाहिलंय. तो कुणाल चांगलं क्षेत्ररक्षण. गडी बाद होईल का? पंचांकडे दाद. नॉट आउट. पहिल्या 2 चेंडूंचा 1.2 चेंडूंचा खेळ ज्या ठिकाणी 2 सलामीवर बॅटर. एकीकडे आपण पाहतोय ऋतिक पागी तर दुसरीकडे जयेश बनसोडे. जयू बाबू या जोडीला नेहमीच ओळखलं जात आहे आणि जीवदानी माऊली संघाचे एक संकट मोचक म्हणून नेहमीच ह्या 2 खेळाडूंकडून पाहिलं जातं. खरंच येणाऱ्या हंगामात जीवदानी माऊली संघाची टुर्नामेंट देखील आहे. साहेबाची टुर्नामेंट आहे. आई भवानी अशा लगातार पाठोपाठ एकापेक्षा एक टुर्नामेंट आपल्या भेटीसाठी येणार आहेत. आणि पिचमधून चेंडू काहीसा चांगला उछाल घेतोय. विकेट अजूनही चांगली आहे. आणि अतिरिक्त 1 धाव. पंच गंभीर यांचा इशारा. नक्कीच अतिरिक्त धाव येत असताना पाहायला मिळतं. आणि हे खरं तर कुणाल मेहरसाठी डोकेदुखी देखील असेल. लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन आहे नव्हे. आज कुणाल मेहर स्वतःला सिद्ध करण्यासाठी या मनवेलपाडा नगरीमध्ये आलाय. हे MPL खेळण्यासाठी आलाय. आणि जतीन तांडेल यांनी उल्लेख देखील केला होता की 7 ते 8 वर्ष अगोदर पाठचा इतिहास आपण पाहिलं तर ह्याच मनवेलपाडा नगरीमध्ये हाच संघ रनरअप देखील होता. आणि तोच पुन्हा एकदा इरादा घेऊन आज नवापूर संघ मनवेलपाडा नगरीमध्ये. लोअर फुलटचा चेंडू. गडीबाद ऋतिक पागी. बॅक टू द लगआउट. येस डीजे.
नक्कीच डीजे, थँक्यू. कुणालने खरंच आपल्या बुद्धियुक्तीचा वापर केला आणि ऋतिक पागीला पॅव्हलियन एंडमध्ये धाडला. आणि नवीन फलंदाज येतोय तो आकाश जीवदानी माऊली संघाकडनं. पाहूया पंच गंभीर यांचा वाईटचा इशारा. अतिरिक्त एक धावसंख्येत भर. धावसंख्या झाली ती 1 गडी बाद. 11 धावा आतापर्यंत धावफलकावर. आकाश साळुंके पहिला चेंडू उछाली घेतोय. कुणाल मेहर गोलंदाजीमध्ये खऱ्या अर्थानं आपण पाहायला गेलं तर आज DCC नवापूर संघामध्ये माझी जागा का आहे हे खऱ्या अर्थानं दर्शवत असताना आज आपण पाहतोय नवापूर नगरीमधील हा खेळाडू नेहमीच प्रभावित करत असताना आज अंतराम विश्वामध्ये चांगलं क्षेत्ररक्षण आर्यन आहे ज्या ठिकाणी यंग टॅलेंट. नवापूरचा संघ आपण जर पाहायला गेल्यानंतर जतीन तांडेल असेल. 11 धावा धावफलकावर 2 षटकांचा खेळ होतोय समाप्त. चांगली गोलंदाजी, तिखट मारा, कंजूस मारा केला जातोय. येतोय डीजे मॅन आपल्या दिशेनं. थँक्यू डीजे. पहिल्या 2 षटकांचा खेळ. कुणाल ज्या प्रकारची गोलंदाजी हाताळली जाते, धावेंना अक्षरशः रोख लगावला जातो. जयेश बनसोडे दुसरीकडे ह्या खेळाडूंमध्ये क्षमता आहे, त्या क्षमतेला साजेसा खेळ करणं जाणतोय. थँक्यू डीजे. 15 धावा आतापर्यंत धावफलकावर. जतीन पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू आणि जयेश बनसोडे खऱ्या अर्थानं आपण पाहायला गेलं ज्या वेळेला म्हणजे खोलवर टप्प्याचा चेंडू येतोय एक स्ट्रॉंग झोन आहे जयेश बनसोडेचा. आदित्य यावेळेला चुकी करतोय का चेंडू मर्यादित क्षेत्राच्या बाहेर जात होता. जय घेण्याची संधी. आज स्वतःवर आत्मविश्वास ठेवला होता परंतु कुठेतरी चुकी घडली जाते का. सिंगल धाव पुन्हा एकदा धावफलकामध्ये ऍड. 16 धावा आतापर्यंत धावफलकावर. आकाश साळुंके संत गतीने सुरुवात. नेहमीच एक शांत स्वभावी असा खेळ ज्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. एक दुसऱ्या स्पर्धेने कोणताच खेळाडू मोठा होत नाही, त्यासाठी सातत्याने कित्येक काळाचा इंतजार करावा लागतं, परिश्रम करावा लागतो आणि त्यानंतर हा खेळाडू मोठा होत असतो. हा मोठा खेळाडू आहे जयेश बनसोडे. दुसरीकडे तोच प्रहार. काय क्षेत्ररक्षण आकाश पाटील, क्या बात आहे. आज स्वतःला झोकून देण्याचा प्रयत्न, ज्या प्रकारचं क्षेत्ररक्षण राहिलंय नवापूर संघाचं संपूर्णतः ऑन साईडच्या दिशेने आपण पाहतोय. चिराग असेल, त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतो आदित्य मेहर, कुणाल असेल, प्रत्येक क्षेत्ररक्षक आज स्वतःला सिद्ध करण्याचा प्रयत्न. आकाश स्वतः चेंडू गॅदर करतोय चांगल्यारीत्या. आर्यन असेल, जतीन तांडेला स्वतः संघ लीड करतोय. धावसंख्या धावफलकावर 3 षटकांचा खेळ. 18 चेंडू 18 धावा आतापर्यंत धावफलकावर. शेवटचं षटक कशा प्रकारे हाताळलं जाईल ह्यावर मात्र नजर असेल, कारण एकीकडे जयेश बनसोडे सारखा ज्याच्या बॅटमधून नेहमीच आज वसई तालुक्यातील एक मोठा खेळाडू, एक अष्टपैलू असा खेळाडू, ॲज अ आयकॉन, ॲज अ कॅप्टन म्हणून नेहमीच पाहतोय तो जयेश बनसोडे दुसरीकडे आहे. स्वप्नील गोलंदाजी मार्कवर. आकाश साळुंके वैयक्तिक संथ गतीने सुरुवात केली जाते, तर दुसरीकडे जयेश बनसोडे ज्याच्या बॅटमधून आतापर्यंत एक विस्फोट चांगला पाहायला मिळाला. शेवटचे 6 चेंडूंचा खेळ बाकी. स्वप्नील यावेळेला गोलंदाजी मार्कवर. स्वप्नील ह्या खेळाडूंना देखील प्रभावित करून सोडले, परंतु दुसरीकडे DCC नवापूर संघ म्हणतोय ना हमें चांद चाहिए ना फलक चाहिए, हमें तो बस ये MPL के ट्रॉफी चाहिए. आणि ह्यासाठी प्रयत्न, परंतु दुसरीकडून ह्या वेळेला मैदानात आग उभारत असताना 2 खेळाडूंना भेदून जातोय चेंडू सीमारेखा बाहेर. थैंक यू डीजे. जयेश बनसोडे, नाम तो सुना ही होगा और किरदार भी देखा होगा. दिस इज नॉट ओनली नेम, दिस इज ब्रँड ऑफ वसई तालुका. लगातारचा दुसरा बॅक टू बॅक. जो प्रेशर बनवला जात, जो तणाव होता, तो यावेळेला खऱ्या अर्थानं जयेश बनसोडे आज MPLच्या मैदानामध्ये त्याच तयारीनं, त्याच अगदी APL ज्या प्रकारची स्पर्धा झाली होती तोच दहशत घेऊन पुन्हा एकदा आज MPLच्या मैदानामध्ये उतरलाय. आदित्य मेहर कुठेतरी थोडीशी डोकदुखी असेल. जयेश बनसोडे ज्या खेळाडूला जीवदान मिळतं आणि त्यानंतर
संधीचं सोनं करणं खऱ्या अर्थानं जयेश बनसोडे जाणतोय. 26 3.2 चेंडूंचा खेळ लगातारचा दुसरा चौकार ज्याच्या बॅटमधून आला. तिसऱ्याचा देखील प्रयत्न आहे, लगातारचा तिसरा. जयेश बनसोडे आणि जयेश बनसोडे आज मैदानामध्ये आपल्याला खऱ्या अर्थानं पाहायला मिळतोय. काळ आणि वेळ सर्व काही बदलते. किस्मत की बात है. आज धूप है तो कल बरसात है. थँक्यू डीजे. म्हणजे KGF मधला एक मला नेहमीच KGF हा सिनेमा आपण जर का पाहिला असेल तर त्यामध्ये एक वाक्य आहे की घायल शेर की सासे उसके दहाड से भी खतरनाक होती है. आणि हा घायल शेर आहे, हा शेर यावेळेला दहाडनं जाणतोय आणि त्या प्रकारचा प्रयत्न करतोय. धाव संख्या धावफलकावर आतापर्यंत 31. 31 धावा अजून देखील येणारे. 2 चेंडूंचा खेळ बाकी. आता आकाश सालुंके ह्या खेळाडूला देखील एक्सेलेटरवर पाय द्यावा लागेल. सिंगल धाव पुन्हा एकदा ऑन साइडच्या दिशेने सिंगल. थोडासा फंबल, सिंगलचा डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न, गडी बाद होईल का? येस, धावचीतच्या रूपानं आकाश सालुंके बॅक टू द डगआउट. शेवटच्या चेंडूचा खेळ बाकी. आतापर्यंत 32 धावा धावफलकावर येत आहेत. थँक्यू डीजे. 31-32 क्षमासावी. 32 धावा आतापर्यंत धावफलकावर. शेवटचा चेंडू विजय सावंत स्वकर्णधार खेळण्यासाठी. आतापर्यंत थोडासा स्वप्नील कुठेतरी महागडा पडत असताना पाहायला मिळतोय, कारण सामोरा जात होता जयेश बनसोडे. शेवटच्या चेंडूवर सिंगल धावा घेतली जाते. 24 चेंडूंचा खेळ होतोय समाप्त. 33 धावा धावफलकावर लगावल्या जातात. शेवटचं षटक थोडंसं कुठेतरी महागडं पडत असताना परंतु DCC नवापूर संघ देखील प्रभावित करणं जाणतोय. ह्या संघानं देखील आतापर्यंत वसईविरार अंडर बॉक्स क्रिकेट हे गाजवलंय. हा संघ देखील त्या प्रकारचा टार्गेट चेस करणं जाणतोय. येणारे 24 चेंडू 33 धावेंचं एक भलं मोठं आव्हान धावफलकावर येतोय. तोपर्यंत डीजे मॅनच्या दिशेनं ऐकूयात एक सुमधुर संगीत आणि येऊया मॅचच्या दिशेनं. घुंगराची आली तुझ्या पायाची, साडी घुंगराची आली तुझ्या पायाची. थँक्यू डीजे. लवकरात लवकर जीवदानी माऊली संघ आपल्याला वेळेचं बंधन आहे याची नोंद घ्यायची आहे आणि DCC नवापूर फलंदाज पाठवायचे आहेत जेणेकरून पुढचे सामने वेळेत सुरू होतील. आणि 34 धावांचं आव्हान आणि 24 चेंडू 34 धावा. पाहूया DCC नवापूर संघ आपल्या संघाला यशाच्या दिशेनं नेतोय की अधोगतीच्या. नक्कीच. त्या अगोदर मी पुन्हा एकदा उल्लेख करावा असं वाटतोय. डिव्हिएन टीम नयन तांडेल, प्रवीण पाटील आणि टीम नयन तांडेल असेल, जयेश मांगेला असेल, केवल पाटील असेल, ह्या संपूर्णतः केवल मांगेला ह्या संपूर्णतः टीमचा आपण पाहायला गेलं तर एक जरूर उल्लेख करावा असा वाटतोय. म्हणजे मॅच चालू होण्याच्या अगोदर ही संपूर्णतः टीम ही मैदानात उपस्थिती नोंदवते आणि मॅच संपल्यानंतर सर्वात शेवटला जाणारी ही आमची DBNची टीम नेहमीच पाहतोय. आमचं मॅन्युअल स्कोरर आमच्या सोबतीनं जोडत असताना आजच्या दिवसात कालच्या दिवसात आपण पाहिलं तर ध्रुव निजाई असेल, त्यानंतर सुमित पाटील, DJ संकेत असेल,
आणि ज्यांच्या माध्यमातून ह्या मॅन ऑफ द मॅचच्या जर्सी स्पॉन्सर केल्या तसे आमचे मितेश दादा पाटील असतील 9799 ह्या नावाने नेहमीच ओळखले जाणारे ह्यांचा अतोनात प्रयत्न आणि संपूर्णतः आयोजक अर्थातच गुरुदत्त क्रिकेट क्लब संघ असेल यांचा तितकाच मोलाचा वाटा राहिलाय आणि खऱ्या अर्थाने ही स्पर्धा सुजलाम सुफलामरित्या पार पडत असताना आतापर्यंत पाहतोय दोन बंधू यावेळेला खेळण्यासाठी एकीकडे आपण पाहतोय चिराग तर दुसरीकडे केतन. चिराग मेहर केतन मेहर गोलंदाजी मार्कवर ऋतिक पागी. बाबू एक मोठा फॅन बेस नेहमीच पाहतोय जीवदानी माऊली फुलपाडा संघ आणि तितकाच मोठा चेअरअप असतो. पहिला चेंडू चांगल्यारित्या गॅदर केला जातोय निर्धाव चेंडू. आज जॉन्टी देखील 11 मध्ये आपल्याला पाहायला मिळतो. आज इन खेळत असताना जॉन्टीला पाहतोय. लोअर फुलटाचा चेंडू हा खास सालम क्या है ये अंबुजा की दीवार है ये टूटेगी नहीं. अगदी पहाडासारखा उभा आहे. प्रेक्षकांना विनंती असेल तो लहान बाल मला वाटतं पडद्यावर उभा आहे त्याला आपण पाठी घ्यायचं आहे. बॉल लागेल याची विनंती घ्यायची आहे. आपला मी उत्साह समजू शकतोय आपला होप समजू शकतोय. आज वाढती प्रेक्षकांची गर्दी अगदी मायबाप प्रेक्षक आपल्या MPLच्या माध्यमातून दरवर्षी पाहतो आपण तितकाच प्रतिसाद पर्व 5व्या आणि 5व्या पर्वामध्ये देखील तितकाच एक भव्य दिव्य असं आयोजन क्रिकेटचं महासंग्राम क्रिकेटचा रणसंग्राम गुरुदत्त क्रिकेट क्लब आयोजित मनवेलपाडा प्रीमियर लीग पर्व 5व्या पर्वामध्ये आपण पाहतोय. आदरणीय सन्माननीय अतुलदादा पाटील ज्यांच्या माध्यमातून हे मैदान उपलब्ध करून दिले यांचं पुन्हा एकदा गुरुदत्त क्रिकेट क्लबच्या वतीनं सहर्ष स्वागत. थोडासा फंबल यावेळीला महेश होता. थोडं स्टेजच्या समोरनं जरा बाहेर प्रेक्षक वर्ग आम्हाला थोडा सामना दिसत नाही फिल्डिंगचा. खरंच एक अटीतटीचा सामना सुरू आहे. थोडंसं बाजूला जीवदानी माऊली विरुद्ध DCC नवापूर. सामन्यामध्ये रंग भरताना बाबू आपल्या गोलंदाजीच्या जोरावरती पाहूया पुन्हा एकदा धावसंख्येत भर. धावसंख्या धावते ती 3. शेवटचा चेंडू अजूनही शिल्लक परंतु जयू बनसोडेने जे काही 3 चौकार जे ठोकले ते मला वाटते या MPL मधील सलग 3 चौकार मारणार तो एकमेव खेळाडू. तिसरी हॅट्रिक आहे ती जयूची. नक्कीच ह्या स्पर्धेमधील आतापर्यंत लगातारचा 3 चौकार मारणाऱ्या जयेश बनसोडे हा तिसरा खेळाडू MPLच्या माध्यमातून आतापर्यंत आपण पाहतोय. मॅचच्या दिशेने वळतोय जिथे पहिल्या 6 चेंडूंचा खेळ होत असताना 4 धावा आतापर्यंत धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते. 2 सलामीवर बॅटर. असं म्हटलं जाताना जिंदगी में जो हम चाहते हैं वो आसानी से नहीं मिलता लेकिन जिंदगी का सच यही है मेरे भाई हम भी वही चाहते हैं जो आसानी से नहीं मिलता है. अशक्य अशा गोष्टी शक्य करून दाखवणं ह्या 2 खेळाडूंमध्ये त्या प्रकारची क्षमता आहे. त्या क्षमतेला साजेसा खेळ करावा लागेल. लक्ष धावफलकावर अजून देखील येणारे 18 चेंडूमध्ये 30 धावा आशाभूत नजरेनं खऱ्या अर्थाला DCC नवापूरचा संघ संपूर्णतः ह्या 2 खेळाडूंकडे पाहिलं जात आहे. दोन्ही बंधू आहेत. दोन्ही खेळाडूंमध्ये क्षमता आहे. JKCCचं मैदान असेल ह्या मैदानामध्ये नेहमीच ह्या 2 खेळाडूंना स्वतःला सिद्ध करून दिले. लोअर फुलटाचा चेंडू काही लालच देण्याचा प्रयत्न होता. थोडासा फंबल होतोय का धावचीची संधी गडी बाद यावेळीला. रिव्ह्यू पंचांचा रिव्ह्यू आहे का पंच गंभीर. येस OUT गडी बाद आउट. धावचीच्या रूपाने पहिला गडी. केतन बॅक टू द डगआउट. टाळ्या वाजल्या जातात शिट्ट्या वाजल्या जातात. बॉल काउंट आहे. सोने पे सुहागरात क्या बात है.
मॅडी दादा एक स्मित हास्य आहे. अल्पेश दादा असतील एक नेहमीच ऋषी एक मोठा फॅन बेस राहिलाय टीम जीवदानी माऊली संघाचा. बॅक टू बॅक दुसरा चिराग. थँक्यू डीजे. 1.2 चेंडूंचा खेळ आतापर्यंत होतोय. स्वप्नील ह्या खेळाडूमध्ये देखील क्षमता आहे, परंतु आतापर्यंत सामना आपण पाहायला गेला डीसीसी नवापूर संघ थोडासा कुठेतरी संकट आहेत. 1.2 चेंडूंचा खेळ 1.3 चेंडूंचा खेळ होत असताना 6 धावा आतापर्यंत धावफलकावर. आकाश पाटील ह्या खेळाडूंना देखील प्रभावित केलंय. आता मात्र संघ थोडासा कुठेतरी संकटात संकटमोचक म्हणून बनून येईल काय ह्यावर देखील नजर देईल. 4 धावा 2 खेळाडूंना भेदून जातोय चेंडू. ही खऱ्या अर्थाने अशा प्रकारची सुरुवात आता करावी लागेल. आता एक्सेलेटरवर पाय द्यावं लागेल कारण संघ थोडासा आतापर्यंत संकटात आहे. 10 धावा धावफलकावर 2 गडींच्या मोबदल्यात. पुन्हा एकदा तोचा प्रयत्न. बॅक टू बॅक दुसरा. क्या बात आहे. आकाश पाटील आता मात्र विजयाचा शंख फुकत असताना पाहायला मिळतोय. खरंच आकाश लगातार 2 चौकार मारले. ते सूरज या गोलंदाजाला त्यांनी भिरकावले. लेगच्या दिशेने आता जो चौकार MPL 4 जे बॅनरवरती आदळला. पाहूया आकाश काय करतोय आपल्या संघासाठी. परंतु शेवटच्या चेंडूवरती 1 धाव घेऊन धावसंख्येत वाढ. धावसंख्या झाली ती एकूण 15. नक्कीच अल्केशदा ज्या प्रकारे तुम्ही उल्लेख केला 24 चेंडू 34 धावांचा धावफलकार आपल्याला पाहायला मिळत आहे. पहिल्या 12 चेंडूंचा खेळ होता. 15 धावा आतापर्यंत धावफलकावर. आकाश पाटील स्वतःला आज MPLच्या मैदानामध्ये सिद्ध करतोय. अजून देखील सामना जिवंत आहे. येणारे 12 चेंडूमध्ये 19 धावा अजून देखील धावफलकावर. अर्थातच कुठेतरी 2 चौकारांची गरज. खरंच 9.50चा रन रेट आहे आता प्रत्येक ओव्हरीमध्ये. आणि ऋतिक पागे काहीसं गचाळ क्षेत्ररक्षण करताना आणि धावसंख्येत वाढ. धावसंख्या झाली आहे ती 16 धावा आतापर्यंत धावफलकावर. जे आकाशने काम केलं ते स्वप्नीलला देखील करावं लागेल, परंतु यावेळेला अतिघाई कधी कधी संकटात नाही. चेंडू जातोय यावेळेला मर्यादित क्षेत्राच्या बाहेर. गडीबाद तिसरा स्वप्नीलच्या रूपानं. तुझ्यासारख्या ढिगाऱ्यानं पळते त्या डीजे वाल्याच्या मागे कळलं का. दिलात झापक झुपक झापक झुपक दिलात झपळा झपळा झापक झुपक वाजत राहतय ग. झापक झुपक झापक झुपक वाजत राहतय ग. दिलात झपळा झपळा झापक झुपक वाजत राहतय ग. खरंच थँक्यू डीजे. आणि खरं तर झापूक झुपूक हा षटकार मारला आणि जॉन्टीच्या मनातमध्ये स्मित हास्य चेहऱ्यावरती. कारण जॉन्टी आज इन आहे 10 फिल्डर म्हणून. 10वा फिल्डर जॉन्टी. एक चांगला क्षेत्ररक्षक म्हणून ज्याची ओळख आहे असा जीवदानी माऊली संघाचा जॉन्टी आज या मैदानातून आपल्याला खेळताना दिसतोय. मृदुल नक्कीच येणाऱ्या 9 चेंडूमध्ये 17 धावा. आकाश पाटील पुन्हा एकदा ऑन स्ट्राईक. ज्या खेळाडूंना आतापर्यंत प्रभावित केलाय पुन्हा एकदा तोच प्रयत्न करावा लागेल आकाशला. निलेश आहे निलू. जयेश यावेळेला खऱ्या अर्थानं आवाज देतो कॉल देतो की खाली स्टॉप करो आणि तेच गरजेचं आहे. कुणाल मेहर याला देखील फलंदाजी करावी लागेल. संतोष यादव संतोष दादा नेहमीच या खेळाडूंना प्रभावित केलंय. क्षेत्ररक्षणामध्ये ताकदवान असणारा खेळाडू आज माझी जीवदानी माऊली सारख्या संघामध्ये का वर्णी लागते त्या स्वतःला सिद्ध करत असताना पाहायला मिळतं. गोलंदाजी अतिशय प्रभावित करणारे जयेश बनसोडे गोलंदाजी मध्ये प्रभावित करतो. फलंदाजी मध्ये प्रभावित करतोय. येणारे 6 चेंडूमध्ये 17 धावा. सामन्याचं समीकरण आपण क्षमासावी 16 धावा आहेत. सामन्याचं समीकरण थोडंसं कुठेतरी एकतर्फ जात आहे, परंतु दुसरीकडून आकाश पाटील खरं ज्या षटकामध्ये हाणामारी करायची होती जयूच्या त्या षटकामध्ये फक्त 3 धावा खर्च केल्यात त्या जयूने आणि अजूनही मला वाटते 16 धावा हव्या आहेत. 6 चेंडू 16. पाहूया येणारे 6 चेंडू 16 धावांची गरज. कुठेतरी 4 चौकारांची गरज असेल. पहिला आलाय अजून देखील 3. येणारे 5 चेंडूमध्ये 3
चौकार ह्या कॅल्क्युलेशनने खेळावं लागेल, ह्या रणनीतीने खेळावं लागेल आणि त्या प्रकारचा आतापर्यंत एक संकट मोचक एक उभा ठगलाय आकाश पाटील, ज्या प्रकारचे फलंदाजी केले जाते वन मॅन आर्मी म्हणून आतापर्यंत हे MPLच्या मैदानामध्ये लढत असताना पुन्हा एकदा तोच प्रयत्न, यावेळीला काय निर्धाव चेंडू आहे. तसेच मनेलपाडा गावातील नरेंद्र रामचंद्र पाटील यांचं सुद्धा आगमन झालं, त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत समलोचक कक्षाकडनं. अजूनही 4 चेंडूंचा खेळ शिल्लक आणि 12 धावांची आवश्यकता. पाहूया आणि षटकार DJ. जतीन तांडेल नवीन फलंदाज, येणारे 3 चेंडूमध्ये 12 धावांची गरज, अर्थातच लगातार 3 चौकार मारून यावेळेला विजयी करेल का ह्यावर देखील नजर असेल. आकाश ह्या खेळाडूनं मात्र चांगलं प्रभावित काम केलं, ज्याच्या बॅटमधून कोऱ्यानं धावा ओढत असताना पाहायला मिळाला. वैयक्तिक 3 चौकार, परंतु आकाश ह्यांना जितकी हवी होती तितकी साथ कोणाची मिळाली नाही आणि त्या कारणास्तव थोडासा संघ आतापर्यंत बॅकफुटला आहे. येणारे 3 चेंडू 12 धावांची गरज. मॅच मध्ये औपचारिकता बाकी, पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. जतीन तांडेल गोलंदाजी मार्कवर प्रभावित करत होता. स्वप्नील खऱ्या अर्थानं आपण पाहायला गेलं तर थोडासा कुठेतरी महागडा पडला होता आणि त्या कारणास्तव DCC नवापूर संघ हा सामना पराभूत होतोय. कॉंग्रॅच्युलेशन टीम, जीवदानी माऊली फुलपाडा अँड हार्ड लक टीम. DCC नवापूर आपल्याला देखील पुढील मॅच साठी खूप साऱ्या शुभेच्छा असतील. विनर संघ जीवदानी माऊली आदरणीय सन्माननीय अतुलदादा पाटील यांना मी विनंती करतो आपल्या शुभ हस्ते. अतुलदादा आपण या, आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी कॉइन स्विंग केला जाईल. 2 विनर संघ असतील, एकीकडे टीम जीवदानी माऊली फुलपाडा तर दुसरीकडे टीम साईचरण